हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोसाठी एक्सपेक्टेड MCQs 3 सॉल्व्ह करत आहे, जो LDC लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी आहे. ठीक आहे. याच्या पहिले आपण एक इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण पोस्ट केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या. तसंच आतापर्यंत आपण मिनिमम 300+ व्हिडिओज पोस्ट केलेले आहे लोअर डिव्हिजनसाठी. ठीक आहे. तर ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले तर जेवढे व्हिडिओज होतात तेवढे व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. आज जे आहे ते आपण एक्सपेक्टेड MCQ 3 सॉल्व्ह करत आहे. याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर उद्याला आपण एक फायनल मॉक घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कंप्लीट पेपर सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तो आपला लास्ट व्हिडिओ राहणार आहे, कारण की आपण मॉक पेपरने स्टार्ट केलं होतं आणि एंडिंगसुद्धा या सिरीजची आपण मॉक पेपरनेच करणार आहे. तर उद्याला जे आहे ते आपला लास्ट फायनल एक व्हिडिओ राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण रिझनिंग, मॅथ्स, मराठी आणि अकाउंट्स हे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण एक्सपेक्टेड MCQ 3चे क्वेश्चन्स. तर बघा काय म्हटलं आहे, इफ द नेट प्रॉफिट मार्जिन इज 12% अँड द टोटल सेल आर 8 लाख, व्हॉट इज द नेट प्रॉफिट. ठीक आहे. जर निव्वळ नफा मार्जिन 12% आणि एकूण विक्री 8 लाख असेल तर निव्वळ नफा किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा इथे ऑप्शन्स दिलेले आपल्याला 96,000, 1 लाख, 1,20,000, 80,000 अँड 1,50,000. तर आता आपल्याला नेट प्रॉफिट काढायचं आहे. तर 8 लाख आपल्याजवळ काय सेल आहे आणि 12% प्रॉफिट मार्जिन आहे. तर 8 लाखचे जर 12% आपण काढले तर किती येतात, 12 8 96 मीन्स 96,000 इथे काय येईल, करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, इन केस ऑफ फायनान्स लीज द असेट इज. फायनान्स लीजच्या बाबतीत मालमत्ता कशी हाताळली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नॉट कॅपिटलाइज बाय लीज. सेकंड, रेकॉर्ड इज लेजर बुक ओनली. थर्ड, कॅपिटलाइज बाय लीज. फोर्थ, ट्रीटेड ॲज अ शॉर्ट टर्म लोन. अँड फोर्थ, नॉट शोन इन एनी बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅपिटलाइज बाय लीज. लीज घेण्याद्वारे भांडवलीकरण केले जाते. नेक्स्ट थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन. खालीलपैकी कोणती बाब धोरणात्मक अंमलबजावणीचा घटक नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिसोर्स अलोकेशन. सेकंड, ऑर्गनायझेशनल चेंज. थर्ड, एक्सटर्नल बेंचमार्किंग. फोर्थ, स्ट्रॅटेजिक लिडरशिप. अँड फिफ्थ, स्ट्रक्चर अँड कल्चर अलाइनमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एक्सटर्नल बेंचमार्किंग, बाह्य बेंचमार्किंग. नेक्स्ट फोर्थ, if the interest coverage ratio is 5 and interest expenses is 40,000, EBIT is. जर व्याज कव्हरेज गुणोत्तर 5 असेल आणि व्याज खर्च 40,000 असेल तर EBIT किती आहे. तर बघा ऑप्शन आहे 1 लाख, 1,50,000, 2 लाख, 2,50,000 अँड 3 लाख. तर EBITचा फॉर्म्युला काय, इंटरेस्ट कव्हरेज इंटू इंटरेस्ट मीन्स किती दिलेलं आहे, 5 इंटू 40,000 मीन्स इथे किती इन आन्सर 2 लाख. ओके. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट अँड कंट्रोल टेक्निक. खालीलपैकी कोणता खर्च नियंत्रण तंत्राचा भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बजेटरी कंट्रोल, स्टँडर्ड कॉस्टिंग, रेशिओ ॲनालिसिस, कायझन कॉस्टिंग अँड व्हेरियन्स ॲनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, रेशिओ ॲनालिसिस इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट कंट्रोल टेक्निक. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ, under GST, if tax is wrongly paid as CGST instead of IGST, the redeem is. GST अंतर्गत जर चुकीने IGST ऐवजी CGST भरला गेला तर उपाय काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फाईल रिवाइज रिटर्न. सेकंड, ॲडजस्ट इन नेक्स्ट रिटर्न. थर्ड, क्लेम रिफंड अँड पे करेक्ट टॅक्स. फोर्थ, इग्नोर इफ टॅक्स पेड. अँड फिफ्थ, ॲडजस्ट विथ ITC. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, क्लेम रिफंड अँड पे करेक्ट टॅक्स. परतावा मागून योग्य कर भरणे. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ, इन ब्रेक इवन ॲनालिसिस वेन फिक्स कॉस्ट इज 60,000 अँड कॉन्ट्रीब्युशन पर युनिट इज 40, BEP इन युनिट्स. तर आपल्याला BEP काढायचा आहे. BEPचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. बरोबर. तर ब्रेक इवन विश्लेषणात स्थिर खर्च 60,000 आणि प्रति युनिट योगदान 40 असल्यास ब्रेक इवन युनिट्स किती. तर किती येईल, 60,000 डिवाइड बाय 40 केलं तर 1,500. तर इथे 1,500 काय येईल, करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. नेक्स्ट 8, द डिव्हिडंड पे आउट रेशो इज 60% अँड EPS इज 10, व्हॉट इज द DPS. बघा लाभांश वाटप गुणोत्तर 60% आणि प्रति शेअर उत्पन्न 10 रुपये असल्यास प्रति शेअर लाभांश किती. तर काय आहे DPSचा फॉर्म्युला, EPS इंटू डिव्हिडंड पे आउट मीन 10 रुपीज इंटू 60%. तर 10चे 60% म्हणजे किती, 6 रुपीज. तर करेक्ट आन्सर आहे 6 रुपीज. नेक्स्ट 9, ऑडिट रिस्क इज अ प्रोडक्ट ऑफ. ऑडिट जोखीम म्हणजे याचा गुणाकार काय आहे. बघा ऑप्शन आहे इनहेरिटंट रिस्क अँड कंट्रोल रिस्क.
सेकंड डिटेक्शन रिस्क अँड कंट्रोल रिस्क, थर्ड इनहेरिटन्स इंटू कंट्रोल इंटू डिटेक्शन रिस्क, फोर्थ एनालिटिकल अँड सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर, अँड फिफ्थ प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन एरर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इनहेरिटन्स इंटू कंट्रोल इंटू डिटेक्शन रिस्क, अंतर्निहित इंटू नियंत्रण इंटू शोध जोखीम. नेक्स्ट 10th, which of the following is true about amalgamation in a nature of merger under AS14. AS14 अंतर्गत विलिनीकरणाच्या प्रकरणातील विलिनीकरणासंबंधी खालीलपैकी काय बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली असेट आर ट्रान्सफर्ड, सेकंड असेट अँड लायबिलिटी नॉट रेकॉर्डेड ॲट बुक व्हॅल्यू, थर्ड रिव्हर्स आर लॉस्ट, फोर्थ कम्युनिटी ऑफ बिझनेस इज इसेन्शियल, अँड फिफ्थ परचेस मेथड अप्राइज. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कंटिन्युटी ऑफ बिझनेस इज इसेन्शियल, व्यवसायाची सातत्य आवश्यक असते. नेक्स्ट 11, इफ द नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रोजेक्ट इज 0 इट मीन्स. जर प्रकल्पाच्या निव्वळ सध्या मूल्य 0 असेल तर याचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट IR लेस दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल, सेकंड प्रोजेक्ट इज लॉस मेकिंग, थर्ड प्रोजेक्ट ॲड नो व्हॅल्यू, फोर्थ प्रोजेक्ट हॅज हाय रिस्क, अँड फिफ्थ प्रोजेक्ट इज अनएक्सेप्टेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोजेक्ट ॲड्स नो व्हॅल्यू, प्रकल्प कोणतीही किंमत वाढवत नाही. नेक्स्ट 12th, which of the following is not a qualifying criteria for applicability of MAT under Income Tax Act. आयकर कायद्यानुसार मॅट लागू होण्यासाठी खालीलपैकी कोणती पात्रता नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉरेन कंपनी, सेकंड बुक प्रॉफिट अंडर सेक्शन 115 JB, थर्ड कंपनी क्लेमिंग एक्सेप्शन अंडर सेक्शन 10 AA, फोर्थ लिस्टेड कंपनी, अँड फिफ्थ सेज अ डेव्हलपर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ लिस्टेड कंपनी, सूचीबद्ध कंपनी इज नॉट अ क्वालिफाइंग क्रायटेरिया फॉर मॅट अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. नेक्स्ट 13, इन बॅलन्स स्कोर कार्ड लर्निंग अँड ग्रोथ प्रिस्क्रिप्टिव्ह प्रिलिमिनरी फोकस ऑन. बॅलन्स स्कोर कार्डमध्ये लर्निंग अँड ग्रोथ दृष्टिकोन मुख्यत्वे कोणावर लक्ष केंद्रित करतात. बघा ऑप्शन आहे फर्स्ट एम्प्लॉय ट्रेनिंग अँड सिस्टम, सेकंड प्रोडक्ट क्वालिटी, थर्ड शेअर होल्डर रिटर्न, फोर्थ कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड कॉस्ट कंट्रोल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एम्प्लॉई ट्रेनिंग अँड सिस्टम, कर्मचारी शिक्षण प्रशिक्षण आणि प्रणाली. नेक्स्ट 14, अंडर AS2 इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट. AS2 नुसार साठा कशात मूल्यात मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे मार्केट प्राइस, सेकंड कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू whichever is higher, third net realizable value, fourth cost or net realizable value whichever is lower, and replacement cost. The correct answer है fourth cost or net realizable value whichever is lower, किंमत किंवा निव्वळ साकार मूल्य ज्यापैकी जे कमी असेल ते. ठीक है. नेक्स्ट 15, if profit volume ratio is 25% and fixed cost is 1 lakh then break even sales is. जर नफा खंड गुणोत्तर 25%, स्थिर खर्च 1 लाख असेल तर ब्रेक इवन किती. तर ब्रेक इवन सेल्सचा फॉर्म्युला काय फिक्स कॉस्ट डिवाइड बाय PV रेशो मीन्स 1 लाख डिवाइड बाय 0.25 केलं तर इथे 4 लाख इथे आपल्याला करेक्ट आन्सर येईल. तर करेक्ट आन्सर किती आहे 4 लाख. नेक्स्ट 16, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन ऑफ अकाउंट टाइप अँड रूल इज इनकरेक्ट. खालीलपैकी कोणती खात्याचे प्रकार व नियम यांच्याशी जुळवणी चुकीची आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर, सेकंड रियल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट, थर्ड नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस डेबिट ऑल असेट क्रेडिट ऑल लायबिलिटीज, रियल अकाउंट डेबिट असेट परचेस क्रेडिट असेट सोल्ड, अँड नॉमिनल अकाउंट डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट इन्कम. जर कॉम्बिनेशन्स ऑफ अकाउंट रूल टाइप इज इनकरेक्ट आहे तो थर्ड आहे. ठीक आहे. नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल असेट अँड क्रेडिट ऑल लायबिलिटी इज अ रॉंग. ओके. नेक्स्ट 17, पे बॅक पिरियड मेथड इग्नोर विच ऑफ द फॉलोइंग. परतावा कालावधी पद्धत खालीलपैकी कोणाकडे दुर्लक्ष करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनिशियल इन्व्हेस्टमेंट, सेकंड टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, थर्ड कॅश इनफ्लो, फोर्थ प्रोजेक्ट लाईफ, अँड फिफ्थ सॅल्वेज व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. ठीक आहे. नेक्स्ट 18, इन ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंग फिक्स्ड प्रोडक्शन ओव्हरहेड्स आर. ॲब्झॉर्प्शन कॉस्टिंगमध्ये स्थिर उत्पादन खर्च कसे हाताळले जातात. बघा ऑप्शन आहे फर्स्ट चार्ज डायरेक्टली टू प्रॉफिट अँड लॉस, सेकंड इग्नोर्ड, थर्ड ॲब्झॉर्ब इन टू इन्व्हेंटरी कॉस्ट, फोर्थ एक्सपेन्स इमिडिएटली, अँड फोर्थ कॅपिटलाइज ॲज अ फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड
ॲब्झॉर्ब इंटू इन्व्हेंटरी कॉस्ट, साठा खर्चामध्ये. नेक्स्ट 19, कंपनी बाय मशिनरी फॉर 5 लाख, एस्टिमेटेड सॅल्वेज व्हॅल्यू 50,000, लाईफ 5 इयर, स्ट्रेट लाईन डेप्रेसेशन इज. कंपनी 5 लाखला यंत्रसामग्री विकत घेते, उर्वरित मूल्य 50,000 व उपयोगी आयुष्य 5 वर्ष. तर सरळ रेषा पद्धतीनुसार दरवर्षी घसारा किती. तर डेप्रिसिएशन मीन्स काय, कॉस्ट मायनस सॅल्वेज डिवाइड बाय लाईफ. मीन्स कॉस्ट किती आहे, 5 लाख मायनस 50,000 डिवाइड बाय 5 मीन्स 4,50,000 डिवाइड बाय 5 केलं तर 90,000 जे आहे ते आपला करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 20, विच ऑफ द फॉलोइंग कॅन रिड्यूस वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. खालीलपैकी कोणता घटक कार्यशील भांडवलाची गरज कमी करू शकतो. तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज इन रिसिवेबल, सेकंड रिडक्शन इन इन्व्हेंटरी, थर्ड इन्क्रीज इन प्रीपेड एक्सपेन्स, फोर्थ फॉल इन ट्रेड पेएबल अँड फिफ्थ इन्क्रीज इन WIP. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिडक्शन इन इन्व्हेंटरी, साठ्याचा घट. ठीक आहे. नेक्स्ट 21, ॲज पर कंपनी ॲक्ट 2013 CSR एक्सपेंडिचर मस्ट बी ॲट लिस्ट. कंपनी कायदा 2013 नुसार CSR खर्च कमान किती असावा. तर बघा ऑप्शन आहे 1% ऑफ प्रॉफिट, सेकंड 2% ॲव्हरेज नेट प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर, थर्ड 3% ऑफ टर्नओव्हर, थर्ड 5% ऑफ इक्विटी कॅपिटल अँड फिफ्थ 10% ऑफ रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 2% ऑफ ॲव्हरेज नेट प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर, मागील 3 वर्षाचा सरासरी निव्वळ नफ्याचा 2%. नेक्स्ट 22, द PE रेशियो इज. PE गुणोत्तर म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे मार्केट प्राइस डिवाइड बाय EPS, सेकंड EPS डिवाइड बाय मार्केट प्राइस, थर्ड DPS डिवाइड बाय EPS, फोर्थ बुक व्हॅल्यू डिवाइड बाय मार्केट प्राइस अँड फिफ्थ PAT डिवाइड बाय इक्विटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मार्केट प्राइस डिवाइड बाय EPS, बाजार भाव भागिला प्रति शेअर उत्पन्न. नेक्स्ट 23, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अझम्पशन ऑफ CVP अनालिसिस. खालीलपैकी कोणते गृहीतक CVP विश्लेषणासाठी वापरले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेलिंग प्राइस इज कॉन्स्टंट, सेकंड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इज फिक्स, थर्ड फिक्स कॉस्ट चेंजेस विथ वॉल्यूम, फोर्थ प्रोडक्शन इक्वल सेल्स अँड फिफ्थ कॉस्ट कॅन बी स्प्लिट इंटू फिक्स अँड व्हेरिएबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फिक्स कॉस्ट चेंज विथ वॉल्यूम, स्थिर खर्च खंडानुसार बदलतो. नेक्स्ट 24, द फॉर्म्युला फॉर वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल इज. वेटेज सरासरी भांडवल खर्च यासाठी सूत्र काय आहे. तर बघा त्यासाठी EV इंटू KE प्लस DV इंटू KD 1 - T हा जो आहे हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलासाठी आपण स्पेशल PDF बनवली होती, बरोबर आहे. ज्यांनी ते आतापर्यंत नाही घेतले होते त्यांनी प्रॅक्टिस नसेल केली किंवा त्यांनी त्यांच्याजवळ अदर सोर्स असेल त्यांनी प्रॅक्टिस केली असेल, पण फॉर्म्युले जे आहेत ते क्वेश्चन्स येणारच आहे, त्याच्यामुळे फॉर्म्युले प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट 25, डेरिव्हेटिव्ह फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आर क्लासिफाईड अंडर विच कॅटेगरी. व्युत्पन्न मीन्स डेरिव्हेटिव्ह साधने कोणत्या वर्गात मोडतात. तर बघा ऑप्शन आहे फायनान्शियल असेट, टँजिबल फिक्स असेट, कॉन्टिजेंट असेट, फायनान्शियल असेट और लायबिलिटी अँड फिफ्थ इन्व्हेंटरीज. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ फायनान्शियल असेट्स और लायबिलिटी ॲट फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचे व्हिडिओजला लाईक वाढले तेव्हाच मी इथे एक्सपेक्टेड कंप्लीट मॉक पेपर बनवण्याचा ट्राय करणार, अदरवाईज नाही. नेक्स्ट 26, विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट अफेक्ट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. बघा खालीलपैकी कोणता घटक ऑपरेटिंग क्रियाकल्पांशी रोख प्रवाहावर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे डेप्रेसिएशन, इन्क्रीज इन डेटर्स, परचेस ऑफ फिक्स असेट, पेमेंट टू सप्लायर्स अँड टॅक्स पेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड परचेस ऑफ फिक्स असेट्स, स्थिर मालमत्ता खरेदी. नेक्स्ट 27, विच स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग स्ट्रॅटेजिक एक्झिट. स्ट्रॅटेजिक एक्झिट संदर्भात कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट मीन्स इन्क्रीजिंग मार्केट शेअर, सेकंड इट इन्व्हॉल्व न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, थर्ड इट मीन्स विड्रॉल फ्रॉम बिझनेस सेगमेंट, fourth it is same as diversification and fifth it improve economic of scale. The correct answer is third it means withdrawal from business segment. ठीक आहे. व्यवसाय विभागातून माघार घेणे is a exit strategic true regarding statement. Okay. Next 28, debt equity ratio is 2:1 and total assets 60 lakh. Find equity. इक्विटीचा फॉर्म्युला सिंपल आहे. आता
रेशिओ आहे 2:1 मीन्स 2 प्लस एक्स म्हणजे इनडायरेक्टली 2 प्लस 1 म्हणजे 3 डिवाइड बाय 60 डिवाइड बाय 3 मीन्स 20. इथे 20 लाख जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 29. इफ कंपनी चेंज द मेथड डेप्रिसिएशन फ्रॉम WDV टू SLM इट शुड. जर कंपनीने घसाऱ्याची पद्धत WDV वरून SLM वर बदलली तर तिचा काय करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे इग्नोर द चेंज ऑफ फॉर करंट इयर. सेकंड, ट्रीट इट ॲज अ चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी अँड ॲडजस्ट रिस्ट्रोस्पेक्टिव्हली. थर्ड, ट्रीट इट्स अ प्रायर पिरियड आयटम. फोर्थ, डिस्क्लोज अंडर कॉन्टिजेंट लायबिलिटी. अँड फिफ्थ, रेकॉर्ड इट ॲज अ एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम इन प्रॉफिट अँड लॉस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ट्रीट इट ॲज अ चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी अँड ॲडजस्ट रेस्ट्रोस्पेक्टिव्हली. ठीक आहे. लेखांकन धोरणातील बदल म्हणून विचार करून मागील वर्षापासून सुधारणा करावी. नेक्स्ट 30. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स इज गव्हर्न अंडर. स्रोतावर कर कपात कोणत्या कलमान्वये नियंत्रित केली जाते. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 24, सेक्शन 80C, सेक्शन 192, 196, फोर सेक्शन 144A अँड सेक्शन 144 ऑन. करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेक्शन 192 टू 196. नेक्स्ट 31. If firm PV ratio is 40%, fixed cost is 2,40,000, BEP in sales equals to. जर एखाद्या फर्मचा PV गुणोत्तर 40%, स्थिर खर्च 2,40,000 असेल तर ब्रेक इव्हन किती. आताच आपण बघितला ब्रेक इव्हन पॉईंट फिक्स कॉस्ट डिवाइड बाय PV रेशिओ मीन्स 2,40,000 डिवाइड बाय 40% मीन्स इथे आन्सर येईल 6 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल 6 लाख. नेक्स्ट 32. व्हॉट इज द प्रायमरी ॲडव्हान्टेज ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग. संगणकीकृत लेखांकनाचा मुख्य फायदा काय. तर बघा ऑप्शन आहे हाय कॉस्ट, मॅन्युअल एंट्री, ऑटोमॅटिक प्रोसेसिंग, लेस ॲक्युरेसी, टाइम कन्झ्युमिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑटोमॅटिक प्रोसेसिंग. ठीक आहे. नेक्स्ट 33. विच सेक्शन ऑफ द कंपनी ॲक्ट 2013 डील विथ ऑडिट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. कंपनी कायदा 2013 मधील कोणते कलम आर्थिक विवरणपत्राच्या लेखी परीक्षाशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 133, सेक्शन 138, सेक्शन 139, सेक्शन 143 अँड 147. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, सेक्शन 143. नेक्स्ट 34. इफ ॲन्युअल डिमांड इज 10,000 युनिट, ऑर्डरिंग कॉस्ट इज 200 रुपीज पर ऑर्डर and carrying cost per unit is 10 rupees per year. EOQ is. तर EOQ चा फॉर्म्युला √2AD डिवाइड बाय H. बरोबर आहे. बघा काय म्हटलंय, मागील वार्षिक मागणी 10,000 युनिट्स, ऑर्डरिंग खर्च 200 आणि प्रति युनिट स्टोरेज 10 रुपये असेल तर EOQ किती. तर किती येईल इथे आता बघा 2√2 इंटू 10,000 इंटू 200. बरोबर आहे. डिवाइड बाय 10. तर इथे येईल आपल्याला 400. तर इथे करेक्ट आन्सर किती येईल 400. नेक्स्ट 35. ABA अनालिसिस इज बेस्ड ऑन. ठीक आहे. ABC विश्लेषणात कोणावर आधारित असते. बघा ऑप्शन आहे इकॉनॉमिक ऑर्डर साइज, सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ आयटम इन मॉनिटरी टर्म, थर्ड टाइम सिरीज डिमांड, फोर्थ लेबर इंटेन्सिटी अँड फिफ्थ अल्फाबेटिकल ऑर्डरिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इम्पॉर्टन्स ऑफ आयटम इन मॉनिटरी टर्म, वस्तूंचे आर्थिक दृष्टिकोनातील महत्व. नेक्स्ट 36. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट कॅपिटल एक्सपेंडिचर. खालीलपैकी कोणता खर्च भांडवली खर्च दर्शवत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस ऑफ लँड, सेकंड लीगल फीस फॉर एक्वायरिंग मशिनरी, थर्ड फ्रेट ऑन मशिनरी, फोर्थ रिपेअर कॉस्ट आफ्टर मशीन इज यूज अँड फिफ्थ इन्स्टॉलेशन चार्जेस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, रिपेअर कॉस्ट आफ्टर मशीन इज यूज. यंत्र वापरल्यानंतरचा दुरुस्ती खर्च इज नॉट रिप्रेझेंटेड इन कॅपिटल expenditure. Okay. Next 37. In financial statement, which is the most important to avoid data tampering. आर्थिक प्रणालीमध्ये डेटा बदल टाळण्यासाठी सर्वात मोठे महत्त्वाचे काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फायरवॉल, रॅम, प्रिंटर, स्कॅनर अँड स्पीकर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फायरवॉल. फायरवॉल प्रिव्हेंट अनऑथोराइज्ड एक्सेस टू फायनान्शियल डेटा. Next 38. Under the Income Tax Act, interest paid on education loan is deductible under which section? आयकर कायद्यानुसार शिक्षण कर्जावरील दिलेले व्याज कोणत्या कलमांतर्गत वजावटीस पात्र असते. बघा ऑप्शन आहे सेक्शन 80C, सेक्शन 80D,
सेक्शन 80E, सेक्शन 80E, सेक्शन 80E, सेक्शन 80EE and section 80G. The correct answer is third, section 80E. Next 39, the debt service coverage ratio is used to access DSCR. ठीक आहे, कर्ज सेवा कव्हरेज गुणोत्तर वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिटेबिलिटी, सेकंड ऑपरेशनल इफिशियन्सी, थर्ड टॅक्स प्लॅनिंग, फोर्थ लोन रिपेमेंट एबिलिटी अँड फिफ्थ इन्व्हेंटरी टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, लोन रिपेमेंट एबिलिटी, कर्ज परतफेड क्षमतेचे मूल्यांकन. नेक्स्ट 40, विच स्टेटमेंट इज फॉल्स अबाउट झिरो बेस्ड बजेटिंग. झिरो बेस्ड बजेटिंग बाबत कोणते विधान चुकीचे आहे. तर बघा ऑप्शन आहे स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच, सेकंड सुटेबल फॉर कॉस्ट कंट्रोल, थर्ड ॲज्युम पास्ट ॲज अ बेस, फोर्थ रिक्वायर जस्टिफिकेशन फॉर ऑल एक्सपेन्सेस अँड फिफ्थ टाइम कन्झ्युमिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲज्युम पास्ट ॲज अ बेस, भूतकाळाचा आधार मानला जातो. नेक्स्ट 41, विच ऑफ द फॉलोइंग एनहान्स द इफेक्टिव्हनेस ऑफ रिटर्न बिझनेस कम्युनिकेशन. खालीलपैकी काय लिखित व्यावसायिक संवादाची परिणाम करता वाढते. तर बघा ऑप्शन आहे ॲम्बिग्युटी, क्लिअर स्ट्रक्चर, यूज ऑफ स्लॅग, ग्रामॅटिकल एरर्स अँड जार्गन ओव्हरलेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्लिअर स्ट्रक्चर. ओके. नेक्स्ट 42, द फॉर्म्युला फॉर ऑपरेटिंग सायकल इज. ऑपरेटिंग सायकलचे सूत्र काय. तर ऑपरेटिंग सायकल मीन्स काय, इन्व्हेंटरी डेज प्लस रिसिवेबल डेज. तर फर्स्ट जे आहे ते काय इथे करेक्ट आन्सर आहे 60 दिवस प्लस देयक दिवस. नेक्स्ट 43, कॅपिटल बजेटिंग डिसिजन आर नॉट अफेक्टेड बाय. भांडवली अंदाजपत्रक निर्णय खालीलपैकी कोणत्या गोष्टीने प्रभावित होत नाही. तर बघा ऑप्शन आहे टॅक्स इम्प्लिकेशन, सेकंड कॉस्ट ऑफ कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, संक कॉस्ट अँड कॅश इनफ्लो. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, संक कॉस्ट, बुडलेला खर्च इज नॉट अफेक्टेड. नेक्स्ट 44, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेप्ट इज क्रिएटेड युजिंग. संशयास्पद देयकांसाठी तरतूद कोणत्या लेखा मानकानुसार तयार केली जाते. तर बघा ऑप्शन आहे AS5, AS9, AS29, AS10 अँड AS2. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, AS29. नेक्स्ट 45, विच टाइप ऑफ बिझनेस इज यूज इन इंटरनल ऑफिस सर्क्युलर. कार्यालयीन अंतर्गत परिपत्रकांमध्ये कोणता संवाद प्रकार वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सटर्नल कम्युनिकेशन, इन्फॉर्मल कम्युनिकेशन, फॉर्मल कम्युनिकेशन, नॉइज कम्युनिकेशन, पर्सनल कम्युनिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फॉर्मल कम्युनिकेशन. नेक्स्ट 46, अन ऑडिटर रिपोर्ट इज ॲड्रेस टू. लेखापरीक्षकाचा अहवाल कोणाला संबोधित केला जातो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर होल्डर, मॅनेजमेंट, एम्प्लॉईज, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज अँड मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट शेअर होल्डर, भागधारकांना. नेक्स्ट 47, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टीम. खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही. बघा ऑप्शन आहे विंडोज, अँड्रॉइड, लिनक्स, ओरॅकल अँड मॅक ओएस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ओरॅकल. ओरॅकल इज नॉट अ ऑपरेटिंग सिस्टीम, इट इज अ डेटाबेस ऑफ. नेक्स्ट 48, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट कॉर्पोरेट गव्हर्नन्स. बघा खालीलपैकी कोणता कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा घटक नाही. बघा ऑप्शन आहे ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, ऑडिटिंग, शेअर होल्डर डेमोक्रेसी अँड लॉबिंग. तर करेक्ट आन्सर आहे फिफ्थ, लॉबिंग. लॉबिंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. नेक्स्ट 49, विच स्टेटमेंट इज ट्रू अबाउट क्लाउड अकाउंटिंग. क्लाउड लेखांकनाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डेटा इज स्टोर ओनली ऑन पेपर, सेकंड नो इंटरनेट रिक्वायर्ड, थर्ड एक्सेस फ्रॉम एनी लोकेशन, फोर्थ ओनली डेस्कटॉप यूसेज अलाउड अँड फिफ्थ मॅन्युअल वाउचर एंट्री अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एक्सेस फ्रॉम एनी लोकेशन. क्लाउड सिस्टीम ऑफर रिमोट एक्सेस अँड बॅकअप. नेक्स्ट 50, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट शोन इन द ट्रेडिंग अकाउंट. खालीलपैकी कोणता व्यवहार ट्रेडिंग खात्यात दाखवला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे ओपनिंग स्टॉक, वेजेस, रेंट रिसिव्ड, परचेस अँड सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रेंट रिसिव्ड. ठीक आहे, रेंट रिसिव्ड इज नॉट शोन इन ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, रिव्हिजन PDF अवेलेबल आहे, फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड, तसंच प्रॅक्टिस सेट्स PDF सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.